चला आता तुम्हाला आमचं खालचं शेत दाखवतो. थोडंसं आणि हे बघा सुंदर अशी फुलं फुललेली आहेत. हे बघा मस्त फुलं फुललेली आहेत. आणि त्या तुरी वगैरे म्हणजे आपली तूर डाळ वगैरे असते त्याचे परत दाणे लावले होते, निघाले त्याने माहिती नाही. पाऊसच पडलेला नाही तर मग शक्यता कमीच आहे निघाले असतील असं. काट्या काढलेल्या नाही आहेत मित्रांनो, जाण्यासाठी खूप अडचण इथून चालले. हे बघा माझे आंबे जे कळमं लावलेत ते, हे बघा पूर्ण पाणी सुकलंय, काहीच राहिलं नाही. हे आंब्याची कळमं आहेत म्हणजे शेतामधले. बाकीचे मेले उन्हाळ्यातच हे झाले, पूर्ण मेले पाणी नसल्यामुळं काही झालेत. आणि मेन म्हणजे पाऊस पडलेला नाही आहे मित्रांनो, त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होणार आहे माझ्या शेतीला. जी आंब्याची रोपे आणून लावले तर ते सुद्धा नाही राहिलेत. आणि हे बघा हे भेंड्याचे थोडेसे हे होते ते सुद्धा जे मी हे लावलेले ते निघालेत, परंतु तूर पण निघाले पाहिजे तशी. हे बघा नंतर लावलेली हे तुरीचे दाणे लावले होते, छानपैकी निघालेत. पण पाऊस पडला तर खूप भारी होईल आणि नाहीतर काही गॅरंटी नाही आहे त्याची होईल असं. हे बघा सुंदर असे पाणी पूर्ण नाही आहे. बाकीचे दाणे निघले नाही, बाकीचे निघाले, तेवढे तरी झाले तरी बस होतील असं तरी मला वाटते. एकदा दोनदा पाऊस चांगला झाला पाहिजे, नाहीतर भात शेती आमची तरी नाही होणार असं वाटतं मला. आणि ही खूप चिंतेची गोष्ट आहे. एवढी मेहनत करायची ना, पाऊस जर पडला नाही मग झालं, संपलं आमचं. हे बघा खेकडे सुद्धा मेले, ते बघा हे खेकडे सुद्धा मेलेत. हा खेकडा आहे म्हणजे आपल्या शेतीलाच नाही तर जे छोटे मोठे जे पाण्याचे जीव आहेत त्यांना सुद्धा पाण्याची गरज आहे आता. आणि पाऊस जर पडला नाही तर खरं नाही आहे. पहिला पण वाटतं कोणीतरी काढलेलं आहे हे, म्हणजे मी लावलं होतं तुरीचे दाणे ते आपण बघून येऊ. उडवलं मी स्वतः माझ्याच पायाने. खूप थकले प्रवासाने, डायरेक्ट इकडेच आलो आम्ही लोक. हे बघा जो आंब्याचा रोपा आणून लावला होता, पाणी नसल्यामुळं हे सुद्धा नाही जगणार असं वाटतं. हे मी आपलं कुठले जी अमावस्या होती ते हिरवळ अमावस्या म्हणून सांगतात, त्या अमावस्याला मी हे वृक्षारोपण केले होते. पण आता काही पाऊसच नाही तर काय करणार. हे बघा मिस्टरांनी भरली बॉटल आणि पियायला पण लागले. पण मी असं कुठलंही पाणी पित नाही, बिसलरी किंवा आपलं घरचं फिल्टर पाणी असल्याशिवाय पित नाही, कारण तर मला त्रास होतो. तरीसुद्धा आता पाणी नाही माझ्याकडे, तर हे आपले नॅचरली जे स्रोत आहे जमिनीतून पाणी निघतो ते मी आज ट्राय करते पिण्याचा. लहान असताना खूप पिलं आहे, कुठलं पण पाणी पिलं आहे, पण काय आपल्याला त्रास नाही झाला. पण आता जसं मोठे झालो, जसं आपण आपल्या जशा सवयी लागल्या तशा त्या पद्धतीने आता नाही सूट होत आहे.
थोडीशी मातीची टेस्ट येते, पण आहे पिण्यासारखं आहे. पिलंय आता, बघूया. सर्दी नाही झाली पाहिजे. आणि मेन म्हणजे हे माझे मिस्टर, हे बघा तिकडे शेतामध्ये पाणी बांधून आलेत आणि आता पाय धुवायला लागले. अगोदर पाणी पिलं आम्ही तिथलं आणि आता हातपाय धुवायला लागले तिथे. हे बघा, हे जे शेत आम्ही लावलं होतं ना ते हेच आहे हे. आणि तिकडे तुम्हाला वरतं दाखवले ते शेत आहेत. हे बघा, तसं झालं आहे, व्यवस्थित झालं आहे. पण आता पाण्याची शक्यता जास्त जरुरी आहे, जास्तच जरुरी आहे त्याला. पाणी गरज पाहिजे त्याला. वरतं तर तिकडे रोडच्या त्या बाजूला आहे ते छोटी छोटी आहेत, हे थोडंसं मोठं आहे. पण आम्ही मेहनत करतो आणि तीच मेहनत करतो, तीच तुम्हाला दाखवतो सुद्धा. आवडलं तर नक्की बघा आणि मला जरूर कमेंटमध्ये सांगा का बाबा आम्ही शेती करणं किती चांगलं. आम्हाला तर आवडतं आहे शेती करणं, पण थोडंसं तकलीफ होते कारण आम्हाला लांबून ठाण्यातून इकडे गावाला यायला लागतं आणि 1-2 दिवसाची सुट्टी असते. कधी मुलं अडून जातो लावेल. आणि तुम्हाला दाखवते ही जी गावठी काकडी असते तिचा वेळ आहे. हे बघा, हे बघा, हां ही गोलवाली काकडी आहे, त्याला आमच्याकडे दोडकं म्हणतात याला. आणि ही लांबवाली काकडी कुठं फुललेली वाटत नाही आहे, अजून त्याला उशीर आहे वाटतं, अजून वाढण्याचाच वेळ घ्यायला लागले ती. असं खूप असं लांब वेळ जायला असं. कशी मस्त राहत आहेत ना, जसं हव्यावर मस्त असं डोलतात तेव्हा खूप भारी वाटतात. आणि भातसुद्धा मस्त वाऱ्यावर डोलतो. हे बघा, खूप छान वाटतंय. सर्वात भारी हे आमच्या बाजूचं शेत. आमचं सुद्धा आहे कारण तर आताच लावलंय, झालं असेल. हे बघा मित्रांनो, तर पाण्याच्या शोधात, हे बघा पाण्याच्या शोधात, हे बघा गांडूळं सुद्धा वरतं निघालेत आणि त्यांना मुंग्या लागलेल्या आहेत. जरा आपण इथेशी ओल्या जाग्यावर सोडाल का त्याला, म्हणजे कसं थोडा दिवस तो राहील तरी विचारा. ते ओल्या जाग्यावर थोडासा टाकून द्या. तर बघा ते